टियर 1, टियर 2 आणि टियर 3 जे कॉलेजेस असतात ते त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर, क्वालिटी ऑफ एज्युकेशन यावरती त्यांचं ठरवलेलं असतं. आता टियर 1, टियर 2, टियर 3 हे काय कुठल्या गव्हर्नमेंट बॉडीने वगैरे ते ठरवलेलं नाहीये की त्यांचे जे अल्युमिनियम नेटवर्क आहे हे पूर्ण वर्ल्ड मध्ये पसरलेले आहे. म्हणजे सीयूपीचे जे स्टुडंट्स आहेत ते पूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं ते अल्युमिनियमचं जे नेटवर्क आहे ते स्ट्रॉंग आहे. आयआयटी मुंबई आहे, एनआयटी नागपूर आहे. बरोबर. तर हे कॉलेज सुद्धा टियर 1 मध्ये आहेत. म्हणजे आयआयटीचे सगळे कॉलेजेस हे टियर 1 मिड रेंज टू हाय रेंज, ज्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले, टीचिंग फॅसिलिटीज पण चांगल्या आहेत, प्लेसमेंट पण चांगली, पण त्यांची इंटरनॅशनल लेवल किंवा नॅशनल लेवलला त्यांची रीच नाहीये असे कॉलेजेस. आता मेनली जो प्रश्न राहतो की टियर 3 मध्ये कुठले कुठले कॉलेज येतात आणि ऑन एन ऍव्हरेज आपण जे काही आपले पर्सेंटाईल असतात त्यानुसार आपण काय करतो की टियर 3 ला जास्त फोकस करतो. टियर 3 कॉलेजचा एक फायदा आहे, आता तो मी सांगतो. टियर 3 कॉलेजेस मध्ये तुम्हाला ज्या मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या खूप जास्त आहेत. कारण टियर 1 आणि टियर 2 च्या कॉलेजेसच्या ऑपॉर्च्युनिटीज पेक्षा की त्यांनी फक्त ऍडमिशन घेऊन ठेवले, ते कॉलेजलाच येत नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यातले जे क्लब्स असतात ना ते बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यामध्ये वॅकन्सीज असतात. करेक्ट. तुम्हाला अजून गोष्टी आहेत ना ट्राय करता येतात. ग्रेट. सध्याची जर सिच्युएशन जर सांगायचं झालं ना तर टियर 1 आणि टियर 2 आयआयटी मध्ये पण जर समजा इंजिनिअरिंग पास आउट झालं ना तरी पण असे काही जॉब नाहीयेत ऍज अ फ्रेशरला. जर ही रिअलिटी सांगतो. स्टार्टिंगला विचारच करू नका की मला टियर 1च पाहिजे, फोकस ठेवून. आता तुमचे मार्क्स तुमच्या हातात आलेले, आता तर तुम्ही काय करू शकत नाही. तुम्हाला आता डायरेक्ट काय बघायचंय की मला चांगलं कॉलेज कुठलं मिळतंय, त्यातली त्यात चांगलं कॉलेज कुठलं आहे. परत जी मला टियर 1, टियर 2, टियर 3 म्हटलं जातं, पण ऍक्च्युअल मध्ये नेमकं काय आहे ते, त्यामध्ये कोणते कोणते कॉलेजेस येतात हे पण आपल्याला बघायला पाहिजे. त्यानंतर असं आहे की त्याचा कट ऑफ कसा असतो, प्लेसमेंट कशी असते हे पण माहित नाही लोकांना. त्यानंतर त्याची क्वालिटी, कॉलेजेसची क्वालिटी वगैरे, तर हे सगळं आज आपण इन डिटेल मध्ये डिस्कस करूयात. टियर 1, टियर 2, टियर 3 कॉलेज माहित नसल्यामुळे काही जण स्टुडंट असं काय करतात की डायरेक्टली ते काय करतात की कुठलेही कॉलेजेस काय करतात अप्लाय करतात. तर आज आपण इन डिटेल मध्ये डिस्कस करूयात. सो आपल्याकडे आज ओमकार आहे, तर ह्या टॉपिकवरती एकदम व्यवस्थित डिस्कस करेल आणि तुम्हाला गाईड करेल की कुठले टियर 1 आहेत, टियर 2 आहेत आणि टियर 3 आहेत आणि ऍज पर युअर कट ऑफ तुम्हाला कोणतं कॉलेज अप्लाय करायचं आहे. सो ओमकारचं जर सांगायचं झालं तर ओमकार आता फायनल इयरला आहे इंजिनिअरिंगला आणि सध्या पुण्यामध्ये अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेजला तो आहे. सो वेलकम टू आयटी वाला देव ओमकार. धन्यवाद सर. सो ओमकार, जसं की स्टुडंटला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन पडतो की यार हे टियर 1, टियर 2, टियर 3 हे कॉलेजेस काय असतात. टियर 1, टियर 2 आणि टियर 3 जे कॉलेजेस असतात ते त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर, क्वालिटी ऑफ एज्युकेशन यावरती त्यांचं ठरवलेलं असतं. आता टियर 1, टियर 2, टियर 3 हे काय कुठल्या गव्हर्नमेंट बॉडीने वगैरे ते ठरवलेलं नाहीये की या कॉलेजेसला टियर 1 बोलायचं, या कॉलेजला टियर 2 बोलायचं. तर हे आपणच ठरवलेलं आहे की हे कॉलेजेस टियर 1, हे कॉलेजेस टियर 2. तर आता जर आपण पुणे स्पेसिफिक जर गेलो तर टियर 1 मध्ये फक्त 2च कॉलेज आपण कन्सिडर करतो की एक सीओपी आणि एक कम्युनिस्ट कॉलेज जे फक्त मुलींचे. असे 2च कॉलेज. आणि टियर 2 मध्ये जे उरलेले आहेत आणि टियर 3 मध्ये म्हणजे अजूनच ज्यांचे कट ऑफ खूप कमी असतात असे कॉलेजेस. मग सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की टियर 1 मध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत आणि त्यांचा कट ऑफ कसा असतो. टियर 1 मध्ये जे कॉलेजेस आहेत ना ते त्यांची एज्युकेशन क्वालिटी असते. जसं सीयूपी हे पुण्यातलं 1 नंबरचं कॉलेज आहे. बरोबर. त्याच्यामध्ये एज्युकेशन म्हणजे लेवल, टीचिंगची लेवल चांगली आहे. करेक्ट. परत त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं आहे. बरोबर. आणि त्यांचे जे अल्युमिनियम नेटवर्क आहे हे पूर्ण वर्ल्ड मध्ये पसरलेलं आहे. म्हणजे सीयूपीचे जे स्टुडंट्स आहेत ते पूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं ते अल्युमिनियमचं जे नेटवर्क आहे ते स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे ते टियर 1 मध्ये, कारण त्यांचं ओव्हरऑल सगळंच त्यांचं चांगलं आहे, प्लेसमेंट चांगले आहे. त्यामुळे ते टियर 1. बरं, मग कुठले कुठले कॅटेगरीज किंवा कुठले कुठले कॉलेजेस टियर 1 मध्ये मोडले जातात पुणे, मुंबई, महाराष्ट्रामध्ये असे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की पुण्यामध्ये सीयूपी आहे, तसं अजून महाराष्ट्रात बरेच कॉलेज आहेत. आणि मेन म्हणजे आयआयटीज आणि एनआयटीज असतात. जसं आयआयटी मुंबई आहे, एनआयटी नागपूर आहे. बरोबर. हे कॉलेज सुद्धा टियर 1 मध्ये येतात. म्हणजे आयआयटीचे सगळे कॉलेजेस हे टियर 1 मध्ये येतात. बरोबर. पुण्यामध्ये सीयूपी, कम्युनिस्ट, परत मुंबईमध्ये VJTI आहे. करेक्ट. अजून ICT मुंबई एक कॉलेज आहे जे टियर 1 मध्ये त्यांना कन्सिडर केलं जातं. ग्रेट. मग त्याच रिलेटेड आता हे झाले समजा टियर 1, तर तेच टियर 2 मध्ये कोणते कोणते कॉलेजेस येतात, त्यांची कॅटेगरी काय. टियर 2 कॉलेजेस म्हणजे मिड रेंज टू हाय रेंज, ज्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले, टीचिंग फॅसिलिटीज पण चांगल्या आहेत, प्लेसमेंट पण चांगली, पण त्यांची इंटरनॅशनल लेवल किंवा नॅशनल लेवलला त्यांची रीच नाहीये असे कॉलेजेस ते येतात आपले टियर 2 मध्ये. तर फॉर एक्झाम्पल टियर 2 मध्ये आपलं येतं पुण्यामध्ये PICT येतं, परत VIT येतं, VIIT येतं. हे कॉलेजेस येतात ना, हे येतात टियर 2 मध्ये. म्हणजे यांचं फॅसिलिटीज वगैरे चांगल्या आहेत, पण
प्लेसमेंट पण चांगले आहेत, पण ते नॅशनल लेवलला त्यांची रीच नाही अशा ओके. colleges. म्हणजे जसं आपण डिस्कस करतो की टियर 1 आणि टियर 2, तर हे टियर 1 आणि टियर 2 हे NIT बॉम्बे म्हणजे जे काही NITs किंवा IITs आहेत ह्या सगळ्या कॉलेज आहेत, आणि टॉप मधले जसं की VIT मुंबई सांगितलं तू, VJIT. VJIT, COP, इथे कम्युनिस्ट कॉलेज गर्लचं, तर हे सगळे टियर 1 आणि टियर 2 मध्ये येतात. आता मेनली जो प्रश्न राहतो की टियर 3 मध्ये कुठले कुठले कॉलेज येतात, आणि ऑन अँड ॲव्हरेज आपण जे काही आपले पर्सेंटाईल असतात त्यानुसार आपण काय करतो की टियर 3 ला जास्त फोकस करतो. तर टियर 3 चे कॉलेजेस कोणते कोणते आहेत आणि त्यांचे लिमिटेशन्स काय आहेत? आता टियर 3चं कॉलेजेस आपण सांगायचं झालं तर टियर 3 मध्ये असे कॉलेजेस येतात त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, बऱ्यापैकी आहे. टीचिंग स्टाफ जो आहे तो ऍव्हरेज आहे, म्हणजे नॉट म्हणजे चांगला पण नाही आणि खूप वाईट पण नाही, मीडियम आहे. आणि त्यांचे प्लेसमेंट पण बऱ्यापैकी आहेत किंवा आहेत प्लेसमेंट. पण जे टियर 3चे कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये जर आपण ऍडमिशन घेतलं त्या कॉलेजमध्ये, तर आपल्याला आपल्या स्किल्स वरती जास्त फोकस करावा लागतो. पहिलं तर म्हणजे हेच आहे त्यांचं पहिलं की तुम्ही पूर्णपणे तुमच्या कॉलेजवरती नाही भरोसा ठेवू शकत की माझं कॉलेज कडूनच प्लेसमेंट होईल. त्यावेळेस तुम्हाला तुमच्यावर पण काम करायचंय. जसं टियर 1 मध्ये तुम्हाला कॉलेज कडून प्लेसमेंट ही मिळणारच आहे. बरोबर. म्हणजे तिकडे तुमचं एकच तेच फायदा होतो की एक तुमच्याकडे असतं की मला कॉलेज जॉब आहे डायरेक्ट. टियर 3 कॉलेजेसचे एक्झाम्पल्स म्हणजे सिंहगड कॉलेज, JSPM, झील कॉलेज, परत आपलं लोकल लेवलला जे इंजिनिअरिंग कॉलेज जे छोटे छोटे असतात ते सगळे येतात आपले टियर 3 मध्ये येतात ते कॉलेज. जसं तू बोलला की किंवा टियर 1 आणि टियर 2 हे खूप बेस्ट कॉलेजेस आहेत, त्यांचे प्लेसमेंट, त्यांचं इन्फ्रा, त्यांचं कट ऑफ पण चांगला आहे. बट आता आपल्यासारखे म्हणजे मी पण टियर 3 मध्येच इंजिनिअरिंग केले, तू पण करतोय टियर 3 मध्ये, आणि बरेचसे जे काही आपलं पर्सेंटाईल नुसार कट ऑफ नुसार त्यांना टियर 3 मध्येच कॉलेज भेटतं. जर मी समजा मला ऍज अ टियर 3 मध्ये माझा नंबर लागला इंजिनिअरिंग कॉलेजला, तर तेव्हा मी काय केलं पाहिजे? असं एवढं पॅनिक नाही व्हायचं की मला टियर 3 कॉलेज मिळाले, मला टियर 2 टियर 1 नाही मिळाले. पहिलं तर स्वतःच्या स्किल्स वरती तुम्ही फोकस करायचं, बरोबर, की स्वतःवरती काम करायला सुरुवात करायची. असं नाही की टियर 3 कॉलेज मिळालं म्हणजे फारच वाईट झाले काय माझ्यासोबत वगैरे. बरोबर, स्वतःच्या स्किल्स वरती काम करा. करेक्ट. परत ते काम करत असताना म्हणजे स्वतःवर काम करत असताना टियर 3 कॉलेजचा एक फायदा आहे, आता तो मी सांगतो. टियर 3 कॉलेजेस मध्ये तुम्हाला ज्या मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या खूप जास्त आहेत. कारण टियर 1 आणि टियर 2 च्या कॉलेजेसच्या ऑपॉर्च्युनिटीज पेक्षा टियर 3 मध्ये आहेत ना कमी स्टुडंट्स असतात. बरोबर. आणि त्यांचे जे क्लब्स असतात ते एम्प्टी असतात, म्हणजे जास्त लोक तिकडे हे करत नाहीत. कारण की बरेचसे विद्यार्थी असे असतात त्याच्यामध्ये की त्यांनी फक्त ऍडमिशन घेऊन ठेवले, ते कॉलेजलाच येत नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यातले जे क्लब्स असतात ना ते बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यामध्ये वॅकन्सीज असतात. करेक्ट. मग तुम्हाला अजून गोष्टी आहेत ना ट्राय करता येतात. ओ ग्रेट. फॉर एक्झाम्पल आता आमच्या कॉलेजमध्ये ड्रामा म्हणजे आर्ट सर्कल होतं. बरोबर. त्या आर्ट सर्कलला खूप कमी मुलं होती, त्याच्यामुळे आम्हाला करंडक करण्याचा चान्स मिळाला. म्हणजे पुरुषोत्तम करंडक ही पुण्यातली किती नावाजलेली स्पर्धा आहे तुम्हाला, तर त्यात आम्हाला डायरेक्ट जाण्याचा चान्स मिळाला. जे की CUP मध्ये जर मी असतो, टियर 1 कॉलेज म्हणजे एक खूप भारी कॉलेज आहे, पण त्या कॉलेजमध्ये ना त्या आर्ट सर्कलला जॉईन व्हायला तुम्हाला 2 वर्ष आहे ना बाजूला बसावं लागतं. जे की टियर 3 कॉलेजमध्ये तुम्ही गेले तुम्हाला लगेच ऑपॉर्च्युनिटी मिळते. बरोबर. ते पण काय वाईट नाहीये. म्हणजे जसं तू हे एक्झाम्पल सांगितलं तसंच मी त्याला ऍड ऑन करल की जर तुम्हाला टियर 3 कॉलेज भेटलं ना, जसं तू एक्झाम्पल सांगितलं की यार खूप लोक फक्त ऍडमिशन घेतात ऍज अ इंजिनिअरिंग म्हणून, तेच जर प्लेसमेंट असं नाही की टियर 3 मध्ये खूप लोक, म्हणजे मी तर बोलतो की 70% जे स्टुडंट आहेत ते टियर 3 मध्येच इंजिनिअरिंग करतात. तर त्याची एक खासियत अशी पण आहे की खूप लोक फक्त इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात, त्यामधून फक्त तुम्हाला 20 ते 30% असे दिसतील की ते फक्त स्टडी करतात आणि ते प्लेसमेंटला बसतील. काही लोक तर प्लेसमेंटला बसत पण नाहीत. तसं IIT आणि हे म्हणजे टियर 1 आणि टियर 2 मध्ये होत नाही. 60 to 70% लोक प्लेसमेंटला आणि तिथे तुमची खरी कॉम्पिटिशन वाढते. ओके, सो हे एक ऍडव्हान्टेज आहे टियर 3 मध्ये. ओमकार, तू जसं एक्सप्लेन केलं की टियर 1, टियर 2, टियर 3 हे सगळे कॉलेजेसचे लिस्ट सांगितले, त्यांचं ऍडव्हान्टेज सगळं व्यवस्थित तू हे केलं. बरं, टियर 1 आणि टियर 2 मध्ये ऍडमिशन नाही भेटलं म्हणजे माझं करिअर संपलं का? मला जर समजा IT मध्ये जॉब करायचा आहे किंवा मला कुठे जॉब करायचा आहे, मला काय जॉब लागणार नाही का? चांगलं पॅकेज भेटणार नाही का? असं काही आहे का? बरं, असं काहीच नाहीये की टियर 1 मध्ये किंवा टियर 2 मध्ये तुम्हाला कॉलेज नाही मिळालं, टियर 1 मधलं किंवा टियर 2 मधलं तुम्हाला कॉलेज नाही भेटलंय म्हणून तुमच्या जॉब वरती काय फरक पडणार. ओके, तुमचे शेवटी टियर 1 आणि टियर 2 हे कॉलेजेस आहेत, हे तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देतात की तुम्हाला लवकर जॉब मिळतोय. म्हणजे एक
फ्री हँड आहे त्यांच्याकडून की Correct. जॉब्स आहेत फिक्स. ओके हा तसं टियर 3 मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला तुमच्यावर पण मेहनत करावी लागते. मग आता टियर 3 भेटलंय ना, तर मग आता आपण आपल्यावरती काम करायचं. करेक्ट कॉलेजच्या भरोसे नाही राहायचं की कॉलेज मला जॉब देईल वगैरे. आपण आपले स्किल्स डेव्हलप करायचे, आपलं जे लिंक्डइन प्रोफाईल आहे ते चांगलं अपडेट ठेवायचं, इंटर्नशिप करायच्या. परत ऑनलाईन बरेचसे फ्री वर्कशॉप असतात, Correct. गुगलचे, Correct, परत correct. मायक्रोसॉफ्टचे पण असतात. बरोबर ChatGPT आता चालू केले. तर हे वर्कशॉप अटेंड करायचे, त्यांचे सर्टिफिकेशन मिळवायचे, स्किल डेव्हलप करायचे आणि ऑन कॅम्पस जरी नाही झालं तरी ऑफ कॅम्पस ट्राय करायचं आणि चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळतो. ऑफ कॅम्पस पण जॉब चांगले असतात. ओके म्हणजे असं काही नाहीये की बाबा आपण फक्त हे टियर मॅटर करतं म्हणून की टियर 1 असो टियर 2 असो किंवा टियर 3 असो. आता सध्याची जर सिच्युएशन जर सांगायचं झालं ना तर टियर 1 आणि टियर 2 IIT मध्ये पण जर समजा इंजिनिअरिंग पास आउट झालं ना तरी पण असे काही जॉब नाही आहेत ऍज अ फ्रेशरला म्हणून. जर ही रिअलिटी सांगतो मी, तर मी हे सांगेल की टियर 1 टियर 2 टियर 3 हे जे कॉलेजेस आहेत ना, हे कॉलेजेस फक्त नावाला आहेत. हे कॉलेजेस किंवा ही ब्रांच किंवा हा कट ऑफ हे फक्त तुमच्यासोबत 4 वर्षासाठी आहे. त्यानंतर तुमचं जे काही म्हणजे मी ऑलरेडी खूप व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, जे करिअरमध्ये तुमच्या सोबत फक्त तुमची ब्रांच येणार आहे आणि तुमचं स्किल सेट येणार आहे आणि त्याच ह्याच्यावरती तुम्हाला चांगलं कंपनी, चांगला जॉब आणि चांगलं पॅकेज भेटणार आहे. सो हे टियर 1 हे टियर काय मॅटर करत नाहीये. तुम्ही हे फक्त नावाला आहे. तुम्ही कुठल्याही यात जा, तुम्हाला स्वतःला केल्याशिवाय काहीच होणार नाही. IIT मध्ये गेले म्हणजे तुम्हाला जॉब लागेल असं काही नाहीये. ओके, स्वतःवर आपल्या सगळं. ओंकार, यावरती तुला काही लास्टला सांगायचं? लास्टला असं म्हणजे एकच सांगतो की तुम्हाला जो कट ऑफ आहे तुमचा, जो तुम्हाला जे मार्क्स मिळाले, जे पर्सेंटाइल्स मिळाले, त्याच्यावरती तुम्ही चेक करा की तुम्ही कोणत्या टियर मध्ये बसता. म्हणजे कुठले टियर 1 कॉलेजेस तुम्हाला मिळत आहेत का, टियर 2 मिळत आहेत का, टियर 3 मिळत आहेत. तशी लिस्ट प्रिपेअर करा आणि स्टार्टिंगला विचारच करू नका की मला टियर 1च पाहिजे. फोकस ठेवून, आता तुमचे मार्क्स तुमच्या हातात आलेले आहेत, आता तर तुम्ही काय करू शकत नाही. करेक्ट. तुम्हाला आता डायरेक्ट काय बघायचंय की मला चांगलं कॉलेज कुठलं मिळतंय, त्यातली त्यात चांगलं कॉलेज कुठलं आहे, परत जी मला ब्रांच पाहिजे ती मिळते का त्या कॉलेजमध्ये. बरोबर. तर मग ह्या दोन्ही गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि जे काही तुमचं असेल ते, म्हणजे जे काही तुमची प्रोसेस असेल इथून पुढची, ती तुम्ही कंटिन्यू करा. बाकी काय असं एक्स्ट्रा नाही काय सांगायचं. येस, थँक्यू ओंकार. म्हणजे चांगलं सांगितलं, कारण तो जो आहे ना त्याचा रिसेंटली एक्सपिरियन्स आहे. तो आता लास्ट इयरला आहे आणि त्याच्या वेळेस तुम्ही जे काही ब्रांच म्हणा किंवा कॉलेजेस म्हणा तर ते फाइंड आउट केला, जो स्टडी असतो ना तो तुमच्या बरोबर सगळा शेअर केलाय. सो हा तुम्हाला खरंच खूप युजफुल ठरेल की तुम्हाला जेव्हा तुमचा कट ऑफ नुसार तुम्हाला कोणतं कॉलेज घ्यायचं, काय करायचं ते तुम्हाला नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होईल. जर तुम्हाला समजा व्यवस्थित अंडरस्टँड झालं असेल टियर 1 टियर 2 टियर 3, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या कट ऑफ नुसार तुम्हाला कोणतं कॉलेजेस किंवा काय, तर ओंकार पण त्याला रिप्लाय देईल. तुम्हाला जे पण डाऊट्स असतील पॉडकास्ट रिलेटेड किंवा तुमचे कॉलेजेस रिलेटेड, कमेंटमध्ये तुम्ही नक्की कमेंट करा. आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण नक्की शेअर करा. खूप इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे. आणि येस, बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या कॉलेजसाठी. सो थँक्यू ओंकार, तू आल्याबद्दल आणि तुझा एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. आणि एक IT वाला देव तर एक छोटं येस. थँक्यू ओंकार. थँक्यू. आणि तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.